कितना जलोगे जलकर राख हो जाओगे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा। शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड टूटेगा नाही, आमच्यात कुठलेही वादविवाद नाही, एकनाथ शिंदेंचं विधान। मला हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना थेट इशारा। ज्याने जे समजायचे ते समजा, 2022 साली हलक्यात घेतलं तेव्हा सरकार पलटी झालं, असंही वक्तव्य। एकनाथ शिंदेंना भाजप हलक्यात घेत नाही, शिंदेंना हलक्यात घेण्याचा संदर्भ हा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी शिंदेंना समजून घेतलं नाही। एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम करोटेंचा शिवसेनेत प्रवेश, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार शिवसेनेत। पक्ष फोडण्याची घाणेरडी सवय लागली, अजून किती मोठा पक्ष करायचाय, फुगा होईल आणि फुटेल। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर जितेंद्र आव्हाडांचा टोला। महायुतीने ऑपरेशन टायगर नाव दिलं, मात्र ऑपरेशन गद्दारी सुरू। ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचा निशाणा। दरम्यान मार्च महिन्यापासून उद्धव ठाकरेंचे दौरे सुरू होणार असल्याची माहिती। महिलांना आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात, सगळ्यांना सवलत देत बसलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल, सवलत देण्यावर विचार करावा लागेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान। एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही, प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। निवडणुकीआधी सरकारने केलेल्या जुमल्याचा जाब विचारावा लागणार, मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। एसटी हा गरीब रथ आहे, रस्ता नाही, अशा ठिकाणीही एसटी जाते, त्यामुळे साहजिकच तोटा होणार, संजय केळकरांचं वक्तव्य। रवींद्र धंगेकरांच्या गळ्यात भगवा उपण असलेला फोटो स्टेटसला, धंगेकरांचं स्टेटस चर्चेत, रवींद्र धंगेकरांनी स्टेटस ठेवत शिवसेनेत जाण्याचे दिले संकेत, धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंची घेतली होती भेट। निधी वाटपात महायुतीत प्रथम प्राधान्य भाजपला, मग मित्रपक्षांना, सरपंचांनी निधी वाटपावरून नितेश राणेंचं वक्तव्य, तर मवियाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, राणेंचा इशारा। दिल्लीत 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू, जवाहरलाल नेहरूंनंतर 70 वर्षांनी मोदींच्या रूपाने एक पंतप्रधानाने उद्घाटन केलं, याचा मला आनंद। मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची भूमिका महत्वाची, शरद पवारांचे गौरवोद्गार। मराठी मनाने अटके पार झेंडा फडकवलेला आहे, दिल्ली आणि महाराष्ट्राचं एक नातं आहे, महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत, शरद पवारांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींकडून मराठी भाषेचं कौतुक, मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेम दिसून येतं, महाराष्ट्राच्या धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बीज रोवलं गेलं, माझं सौभाग्य, मला लाखो लोकांना संघाने देशाची सेवा करण्याची संधी दिली, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। स्वभाषेचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला मिळतो, आता आमचा मराठी माणूस विचारांनी दिल्ली जिंकणार, देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस, बालेवाडीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलाचे शहांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप करण्यात येणार। 2 दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात शहा आलेले आहेत, अमित शहांच्या कोरेगाव पार्कच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये मुक्काम आहे, तर आज सकाळी 11 वाजता शहांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक होणार आहे। आम्हाला न्याय हवा, न्याय कसा मिळवायचा त्याकडे आमचं लक्ष, मागण्या मान्य केल्या तर आंदोलन कशासाठी करू, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। आमदार सुरेश धस आज मस्साजोग दौऱ्यावर, देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद साधणार, अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा करणार। ठाकरेंच्या शिवसेनेने होर्डिंगमधून सुरेश धसांना डिवचलं, शिवसेना भवनासमोर मार्मिकच्या मुखपृष्ठावर धसांचं व्यंगचित्र झळकलं, सुरेश धस यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे, होर्डिंगवर उल्लेख। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती, आतापर्यंत 50 जणांची झाडाझडती, 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीत हत्या। माझ्या पतीची हत्या होऊन 16 महिने उलटले, 16 महिने होऊनही आरोपींना अटक नाही, पोलीस प्रशासनाला मंगळवारपर्यंत वेळ, अन्यथा आंदोलन करणार, ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी। विरोधी पक्षनेत्यासाठी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव दिलं, भास्कर जाधवांना आता सतरंजा उचलायला लागतील, नितेश राणेंची टीका। डॉक्टरांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी करावी, आमच्याकडे आव्हाडांच्या बनावट डॉक्टरेट पदवी संदर्भात पुरावे, नजीम मुल्लांचा दावा। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये श्वेता महालेंना आलेल्या धमकीनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक, पुणे नागपूर महामार्गावर कार्यकर्त्यांचा चक्का जाम आंदोलन, कारवाई करण्याची मागणी।
जालन्यात 10वीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. बदनापूर मधील परीक्षा केंद्रावर कॉपी बहादरांचा सुळसुळाट. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी भिंतीवर उड्या. व्हिडिओ समोर. जालन्यात परीक्षा केंद्रावर पेपर फुटला नसल्याचं राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींचं स्पष्टीकरण. व्हायरल झालेल्या पेपर प्रश्नपत्रिकेशी संबंधित नसल्याची माहिती. जळगावमधील 10वीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार सुरू. विद्यार्थ्यांना सर्रास कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर. भिंतीवरून उड्या मारून कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर. पेपरफुटीची चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई होईल. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा सरकारचा संकल्प. पेपरफुटीवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. कॉपी आढळणाऱ्या केंद्रांवर कारवाई केली जाणार. परीक्षेत कॉपी आढळलेल्या प्रकाराबाबत सरकार गंभीर. मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. अशी कामं होत आहेत तर कोणी दलाल आहे का याची माहिती घेऊन कठोर कारवाई होईल. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. सांगली जिल्ह्याला नवीन बस द्या. जयंत पाटलांचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र. प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यानं नव्या बसेसची मागणी. पीओपी आणि उंच मूर्तीला बंदी. मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक. ठाणे पालिका मुख्यालयाबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांवर तोडक कारवाई. नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाणे पालिकेची तोडक कारवाई. पुण्यातील अभियंत्याला गजामाने टोळीकडून बेदम मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर सुटल्याची माहिती. शहरात असं काहीही चालू राहणार नाही. कारवाई होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा इशारा. नाशिक जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदेंची दादागिरी. चारुदत्त शिंदेंसह दोघांकडून मारहाणीचा प्रयत्न. डॉक्टर आनंद पवारांचा आरोप. खनिज निधीतील 162 कोटींच्या प्रशासकीय मान्यतांना जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती. गडचिरोली जिल्हा खनिज निधी वाटपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. वर्षभरापासून बंद असलेला करोड घाट सोमवारपासून 15 दिवसांसाठी सुरू होणार. प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतूक सुरू करणार. अकोल्यातील पातूर तालुक्यात एक घरात 35 रानडुकरांचा कळप शिरल्याने परिसरात गोंधळाचं वातावरण. वन विभागाकडून रेस्क्यू. घरातील वस्तूंचं मात्र मोठं नुकसान. जळगावात हत्येचा आरोपी जामिनावर सुटताच 3 जणांकडून आरोपीवर धारदार शस्त्राने हल्ला. जखमी आरोपीवर जिल्हा शल्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू. अग्निपंख पक्षांनी बहरला उजनी काठ. शेकडो फ्लेमिंगोंचा धरण परिसरात दिवसभर विहार. नियोजित आगमनापेक्षा फ्लेमिंगो महिनाभर अगोदरच दाखल. जळगाव जिल्हा परिषदेचा 46 कोटी 61 लाखांचा अर्थसंकल्प सादर. नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद.